जेव्हा सत्य गप्प बसतं, तेव्हा खोटंच सत्य म्हणून ओळखलं जातं आणि अशाच खोट्या सत्याने झाकलेल्या एका शहरात उगम होतो एका सामान्य माणसाच्या असामान्य लढ्याचा. हे आहे अशा शहराचं एक चित्र, जिथे श्रीमंती पैशांमध्ये विकली जाते, गरिबी शांततेत मरते आणि माणुसकी फाईलमध्ये गाडली जाते. या जगात जन्मतो देवा, एक साधा भिकारी. नावही कोणाला माहिती नाही, ओळखही नाही. पण जेव्हा त्याला संपवण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा तो विघटत नाही, उभा राहतो आणि इतक्या ताकदीने उभा राहतो, की संपूर्ण सिस्टीमची पायाभरणी हादरून जाते. कुबेरा ही सुपर हिरोची कथा नाही. ही आहे त्या नायकाची कथा, जो स्वतः काहीही नसून सगळं काही बदलून टाकतो. तर चला जाणून घेऊया देवाच्या लढ्याची कहाणी. ती लढाई जी त्याने एकट्यानेच लढली, पण सगळ्यांसाठी लढली होती. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरू करूया. चित्रपटाची सुरुवात होते बंगालच्या उपसागरातून, जिथं कच्च्या तेलाचा खजिना सापडतो. एवढा प्रचंड साठा की त्याची किंमत लाखो कोटींमध्ये आहे. जर हे तेल आपल्याला मिळालं असतं, तर पुढची 15 वर्ष भारताला कुठल्याच देशाकडून तेल मागावं लागलं नसतं. पण या तेलाचा शोध घेणाऱ्यांपैकी एका व्यक्तीनं ही सगळी माहिती नीरज नावाच्या बिझनेसमॅनला दिली. नीरज एक मोठा उद्योगपती आहे आणि एका कंपनीचा CEO देखील आहे. सुरुवातीला नीरज खात्री करतो की बातमी मीडियामध्ये गेली आहे की नाही. जेव्हा त्याला समजतं की अजूनही मीडियात ही बातमी पोहोचलेली नाही, तेव्हा तो या खनिजावर ताबा मिळवण्यासाठी योजना आखतो. पण हे इतकं सोपं नव्हतं. पण नीरजला कोणत्याही परिस्थितीत हे करायचं होतं. म्हणून तो रातोरात एक सिक्रेट मीटिंग बोलवतो, ज्यामध्ये एक मोठा राजकारणी सिद्धप्पा हजेरी लावतो. नीरज सिद्धप्पाला सगळं सांगतो आणि तो हेही म्हणतो, "जर हे तेल देशात आलं, तर तू सहज निवडणुका जिंकशील. पण जर हे तेल थोडं गोड करून लोकांमध्ये सहानुभूती निर्माण करत आणलंस, तर तुला अजून जास्त फायदा होईल." तो सांगतो, "माझ्या प्लॅननुसार जर सगळं झालं, तर तुला हजारो कोटी रुपये मिळतील. पुढच्या निवडणुकांसाठी तुला कुठेही हात जोडून फंड मागण्याची गरज भासणार नाही." सिद्धप्पा नीरजची योजना मान्य करतो आणि दोघांमध्ये एक डील होते. या तेलाच्या बदल्यात नीरज सिद्धप्पाला 1,00,000 कोटी रुपये देणार असतो. त्यातील काही ब्लॅकमध्ये आणि काही व्हाईटमध्ये दिले जाणार होते. डील पूर्ण झाल्यावर नीरज त्या जहाजावर असलेल्या 100 ते 200 लोकांना ठार मारतो. मग ही बातमी मीडियात येते. बंगालच्या उपसागरात जिथे तेल शोधलं जात होतं, तिथे एक ब्लास्ट झाला आणि ती संपूर्ण जागा बंद करून टाकली जाते. सिद्धप्पा मीडियासमोर येतो आणि ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यांना मुआवजा देण्याचं आश्वासन देतो. आता तो तेलाचा खजिना नीरजचाच होणार असतो. पण त्याआधी नीरजला सिद्धप्पा सरांना 1,00,000 कोटी द्यायचे होते आणि त्यात काही रक्कम व्हाईट मनी असणार होती आणि काही ब्लॅक मनी. ब्लॅक मनी तर नीरज कधीही ट्रान्सफर करू शकतो. पण खरा प्रश्न होता की 500 कोटी व्हाईट मनीमध्ये कसे आणायचे? ही गोष्ट नीरज त्याच्या वडिलांशी बोलतो. ते त्याला एका व्यक्तीचं नाव सांगतात, दीपक तेजा. दीपक तेजा आधी CBI ऑफिसर होता, पण सध्या तो तुरुंगात आहे. नीरजचे वडील सांगतात की दीपकने त्यांच्या कंपनीवर 100 कोटींची रेट टाकली होती. तो अत्यंत हुशार आणि शिताफीने काम करणारा अधिकारी होता. पण काही वर्षांपूर्वी त्याला एका खोट्या केसमध्ये अडकवण्यात आलं आणि तुरुंगात टाकलं गेलं. 5 वर्ष उलटून गेले होते आणि अजून त्याची 5 वर्षाची शिक्षा बाकी होती. जर त्यांनी दीपकला तुरुंगातून सोडवलं, तर तो त्यांचं काम करू शकतो. तेव्हा नीरज त्याला भेटायला तुरुंगात जातो. पण सुरुवातीला दीपक हे ऑफर नाकारतो. कारण त्याला वाटतं की पुढच्या सुनावणीत त्याला जामीन मिळेल. पण तसं काही होत नाही. उलट त्याला 10 वर्षाची शिक्षा ठोठावली जाते. यामुळे दीपकचा सरकार आणि सिस्टीमवरचा विश्वास पूर्णपणे उडतो आणि तो अखेर नीरजशी हात मिळवतो. काही दिवसातच त्याला तुरुंगातून बाहेर काढलं जातं. दीपकच्या कुटुंबात त्याची बायको आणि एक मुलगी असते. पण त्याच्या मुलीला कधीच हे सांगितलं नव्हतं की तो तुरुंगात आहे. तिच्यासमोर असं सांगितलं जातं की तिचे वडील दुबईला राहतात. जेव्हा दीपक जेलमधून सुटतो, तेव्हा तो थेट एअरपोर्टवर आपल्या मुलीला भेटतो, जेणेकरून तिला असं वाटावं की बाबा दुबईहून परत आले आहेत. 5 वर्षानंतर आपल्या कुटुंबाला भेटल्यावर दीपकला एक वेगळीच आनंदाची भावना येते आणि आता तो या कुटुंबासाठी काहीही करायला तयार असतो. यानंतर दीपक नीरजला भेटायला जातो. नीरज त्याला सगळी योजना समजावून सांगतो की त्याला जेलमधून फक्त एकच कारणासाठी सोडवण्यात आलं आहे आणि ते म्हणजे 1,00,000 कोटी रुपयांचं व्यवस्थापन. त्याच्याकडे 1,00,000 कोटी रुपये आहेत. त्यातले 500 कोटी ब्लॅक मनी तो थेट सिद्धप्पाला ट्रान्सफर करेल. पण प्रश्न आहे उरलेल्या पैशांचा. ते व्हाईट मनीमध्ये कसे आणायचे? दीपक सांगतो, "आपण 4 अशा व्यक्ती शोधू, जे पूर्णपणे सामान्य, अगदी अनोळखी असतील. त्यांच्या नावावर कंपन्या उघडू आणि हवालामार्गे त्या कंपन्यांमध्ये 100 कोटी रुपये भरू.
नंतर हे सगळे पैसे व्हाईट मनी म्हणून सिद्धपाला ट्रान्सफर केले जातील. पण मग नीरज विचारतो, आपण या 4 लोकांवर विश्वास कसा ठेवायचा? दीपक म्हणतो, विश्वास ठेवायची गरज नाही. कारण ते लोक भिकारी असतील, ना शिकलेले, ना हुशार. त्यांना काहीच समजणार नाही की काय सुरू आहे. दीपकचं प्लॅनिंग फार पक्कं वाटतं नीरज आणि त्याच्या वडिलांना. त्यामुळे ते लगेचच भिकाऱ्यांना शोधायला लागतात. इथे आपल्याला पहिल्यांदा दिसतो देवा. देवा हा तिरुपतीमध्ये एक भिकारी आहे. पण त्याचं मन फारच निर्मळ आहे. जेव्हा कोणा अनोळखी व्यक्तीचा मृत्यू होतो आणि त्याच्या अंत्यसंस्कारासाठी कोणीही पुढं येत नाही, तेव्हा देवा स्वतः पुढे येतो आणि त्याचं असं मानणं असतं, योग्य अंत्यसंस्कार झाले नाही, तर ती व्यक्ती पुन्हा भिकाऱ्याच्या रूपात जन्म घेईल. एका रात्री सगळे भिकारी झोपलेले असतात. दीपकचे लोक तिथे येतात. ते अशा भिकाऱ्याला शोधत होते, जो स्वच्छ आणि चालू शकतो. ते देवावर लक्ष ठेवतात आणि त्याला आपल्यासोबत घेऊन जातात. जेव्हा देवाला त्या ठिकाणी नेलं जातं, तिथं त्याला समजतं की त्याच्यासारखे अजून 3 लोक तिथं आहेत. त्यात एक मुलगी आहे आणि जिचं नाव आहे खुशबू, जी गर्भवती आहे. जेव्हा ही मंडळी त्या ठिकाणी पोहोचली, तेव्हा दीपकने त्यांना स्वच्छ अन्न, स्वच्छ कपडे दिले आणि त्यांची संपूर्ण वेशभूषा बदलून टाकली. पण तिथे एक लोबो नावाचा माणूस होता. तो या चौघांशी अत्यंत वाईट वागायचा. त्यांना मारायचा, अपमान करायचा आणि नीट बोलतही नसे. हे सगळं एक दिवस दीपकच्या नजरेत आलं. त्याने लोबोला समजावलं की त्याने असं वागू नये, कारण हे लोक स्पेशल आहेत. देवाला तिथं आल्यानंतर खूप चांगलं वाटलं. त्याला दीपक हा मोठ्या भावासारखा वाटू लागला. दीपक त्यांना सर्व गोष्टी उपलब्ध करून देतो. मोकळं वातावरण देतो. ते लोक मस्त मजा करतात आणि त्यांना कधी वाटलंही नव्हतं की आयुष्य असंही असू शकतं. पण त्यांना कल्पना नव्हती की पुढे त्यांच्यासोबत काय होणार आहे. या चौघांची पूर्ण ओळख बदलली जाते. त्यांच्या नावावर कंपन्या उघडल्या जातात. पुढे आपण पाहतो की नीरज आणि त्याचे वडील बोलत असतात की जेव्हा या चौघांच्या नावावर कंपन्या तयार होतील आणि त्यातले पैसे सिद्धप्पाकडे ट्रान्सफर होतील, तेव्हा आपण कोणताही धोका पत्करू शकत नाही. त्यामुळे आपण या चौघांनाही ठार मारू. त्यातल्या पहिल्या व्यक्तीच्या नावावरून जेव्हा पैसे सिद्धप्पाला ट्रान्सफर होतात, तेव्हा लोबो त्याला निर्दयीपणे ठार मारतो. पुढच्या दिवशी देवा आणि त्याचे बाकी साथी त्या व्यक्तीची वाट पाहत असतात. ते सगळं दीपक सरांना सांगतात. दीपकला लगेचच लक्षात येतं की इथे नक्की काय घडतंय. तो लगेचच नीरजकडे जातो आणि म्हणतो, हे ऐकून मला खूप वाईट वाटलं. आपल्या डीलमध्ये असं ठरलेलं नव्हतं की आपण त्या भिकाऱ्यांना मारणार. पण नीरज म्हणतो, मी आधीच तुला सांगितलं होतं की माझ्याकडे कोणतेही प्रश्न विचारायचे नाही. आपल्याला कोणता धोका नकोय, म्हणून आपण त्यांना मारतोय. दीपक म्हणतो, मी हे करू शकत नाही. मी लोकांचे प्राण घेऊ शकत नाही. तेव्हा नीरज त्याला आठवण करून देतो, तुला तुझं कुटुंब आठवतंय ना? त्यांच्याही जीवाला धोका आहे. कारण हा काही छोटासा स्कॅम नाही. यामागे खूप मोठ्या लोकांचे पैसे गुंतले आहेत. म्हणून नाईलाजाने दीपक नीरजचं ऐकतो, कारण त्याच्या कुटुंबाला धोका होता. यानंतर दुसऱ्या व्यक्तीसोबतही तसंच केलं जातं. त्याच्या नावावर कंपनी तयार होते. कंपनीचे पैसे सिद्धप्पाकडे ट्रान्सफर केले जातात. पण ट्रान्सफर करण्याआधी बायोमेट्रिक पडताळणी केली जाते. पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर लोबो अत्यंत अमानुषरित्या संपवतो. आता पाळी असते देवाची. देवाविषयी सर्व माहिती दिली जाते. त्याच्या नावावर कंपनी रजिस्टर केली जाते. रजिस्टर ऑफिसमध्ये तो सर्व कागदांवर साईन करतो. त्याला खूप मोठी रक्कम मिळणार असते. शेवटी देवाच्या नावावर कंपनी झाली. बायोमेट्रिक नंतर त्यालाही त्या लोकांकडे सोपवण्यात येतं. ते लोक त्याला रस्त्यातच मारत पिटत नेतात आणि जेव्हा ते त्याला ठार मारणारच असतात, तेव्हाच लोबोच्या फोनवर दीपकचा कॉल येतो. दीपक त्याला सांगतो, त्याला काहीच करायचं नाही, कारण अजून पैसे ट्रान्सफर झालेले नाहीत. पण याआधी की लोबो देवाला ठार मारणारच होता. आपल्याला कळतं की देवा तिकडून पळून गेला आहे. कारण त्याला समजलं होतं की हे लोक त्याला मारणार आहे. देवा कसाबसा तिथून पळून जातो. लोबो आणि त्याचे गुंड त्याच्या मागे लागतात. पण देवा खूप दूर निघून गेलेला असतो. दीपक जेव्हा लोबोच्या लोकांकडे येतो, तेव्हा तो त्यांच्यावर खूप रागवतो. कारण त्यांच्या एका लहानशा चुकीमुळे 100,000 कोटी रुपयांचा व्यवहार धोक्यात आला होता. जर देवा सापडला नाही, तर हे सगळे पैसे मिळणार नाहीत. देवा तिथून पळत-पळत रेल्वे स्टेशनवर पोहोचतो. तिथे त्याची भेट समीरा नावाच्या मुलीशी होते. ते दोघं एकत्र बसलेले असताना देवा अचानक बेशुद्ध होतो. समीरा त्याला जागं करते. त्याला चॉकलेट देते आणि दोघं एकत्र बसतात. पण समीरा रडत असते. ती राजू नावाच्या मुलाची वाट पाहत असते. आपल्याला समजतं की समीराचं राजूवर प्रेम होतं आणि त्या रात्री ती त्याच्यासोबतच पळून जाणार होती. पण राजू तिथे आलाच नाही. त्यामुळे निराश होऊन समीरा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते. कारण तिचं कुटुंब तिचा स्वीकार करणार नव्हते. देवा तिला वाचवतो आणि त्यानंतर तो तिच्यासोबतच थांबतो. कारण त्याला वाटतं की समीराने कुठलं चुकीचं पाऊल उचलू नये. शेवटी देवा समीराला सांगतो, मला दीपक सरांना कॉल करायचा आहे.
त्यामुळे तुझा मोबाईल दे. समीरा त्याला आपला मोबाईल देते. देवा दीपक सरांना कॉल करतो आणि सांगतो की लोबो खूपच वाईट माणूस आहे आणि त्याने देवाला मारण्याचा प्रयत्न केला होता. जाता जाता देवा समीराला सांगतो, मला एखाद्या मशिदीच्या जवळ सोड, कारण मला भूक लागली आहे आणि माझ्याकडे पैसे नाहीत. मी भिकारी आहे. पण त्याचा तो सूटबूट बघून कोणीच त्याला भिकारी समजणार नाही. समीरा त्याला एका ऑटोमध्ये बसवते आणि रस्त्यातच एका मशिदीच्या जवळ सोडते. जेव्हा समीरा घरी पोहोचते, तेव्हा घरात गोंधळ उडतो, कारण ती पडून गेली होती. समीरा घरी पोहोचून रडत असते आणि तेव्हाच आपल्याला दिसतं, की दीपक सरांनी तिचा फोन ट्रेस केला आहे. ते आता तिच्या घरी पोहोचलेले असतात. ते समीराला विचारतात, "तुझ्या फोनवरून कॉल करणारा तो माणूस कुठे आहे?" घरच्यांना वाटतं, की समीरा देवाबरोबरच पडून गेली आहे आणि म्हणून ते समीराला घराबाहेर काढून टाकतात. समीरा दीपक सरांना सांगते, "मी त्या माणसाला रस्त्यातच सोडून दिलं आहे." आता देवा संपूर्ण रात्र शहरात भटकत असतो, कारण ते शहर त्याच्यासाठी पूर्णतः नवीन होतं. त्याला काहीच समजत नव्हतं, की काय करावं. सकाळी तो एका जागी बसलेला असतो आणि तिथेच त्याला समीरा दिसते. तो तिला हात दाखवतो आणि तिला भेटायला जातो. पण समीरा त्याला पाहून खूप रागवते, कारण त्याच्यामुळे तिच्या घरच्यांनी तिला घराबाहेर काढलं होतं. तेव्हा तिला मोबाईल मागतो, पण यावेळी समीरा देवाला मोबाईल देत नाही. ते दोघं एकत्र चालत असताना समीरा लेडीज हॉस्टेलमध्ये निघून जाते. देवा तिथून पुन्हा दीपक सरांकडे जातो, पण तिथे गेल्यावर त्याला समजतं, की दीपक सरसुद्धा नीरजच्या बाजूने आहेत आणि तेही त्याला मारण्याचा प्रयत्न करत आहे. हे कळताच देवा तिथून पळून जातो. लोबो आणि त्याचे गुंड त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना यश येत नाही. जंगलात एक जबरदस्त मारामारी होते, ज्यात देवा गंभीर जखमी होतो. मग तो थेट त्या लेडीज हॉस्टेलमध्ये जातो, जिथे समीरा राहत होती, कारण त्याला फक्त तिचाच पत्ता माहिती होता. समीरा त्याला रुग्णालयात नेते आणि म्हणते, "बिल तुझं आहे, माझ्याकडे पैसे नाहीत, ना नोकरी." तिने साफ शब्दात सांगितलं, की "तुझ्यामुळे माझं आयुष्य खराब झालं आहे. आता तू तुझं बघ आणि मी माझं." पण शेवटी कसंबसं करत समीराच हॉस्पिटलचं बिल भरते. पुढे आपण पाहतो, की नीरज दीपकला धमकी देतो, की "तुझ्याकडे फार कमी वेळ आहे. जर तू देवाला शोधू शकला नाहीस, तर तुझ्या कुटुंबालाही धोका होईल आणि तुलाही." ही गोष्ट ऐकून दीपक घाबरतो, कारण त्याला आपलं कुटुंब खूप प्रिय असतं. तो त्यांना गमावू इच्छित नाही. पुढच्या दिवशी देवा पुन्हा समीराला भेटतो. तो तिला सांगतो, की दीपक सर आणि त्याचे सगळे लोक माझ्या मागे लागले आहेत. ते मला मारू इच्छित आहेत. समीरा गोंधळते. तिला समजत नव्हतं, की एका भिकाऱ्याला हे लोक मारण्याचा प्रयत्न का करत आहे. त्यानंतर समीरा म्हणते, "आता तुझी प्रायोरिटी काय आहे? तुझा जीव वाचवणं. तुला असं कोणीतरी माहिती आहे का, जो तुला या गोंधळातून वाचू शकेल?" देवा म्हणतो, "हो, एक माणूस आहे, ज्याच्याकडे मला दीपक सरांनीच नेलं होतं. तो म्हणजे रजिस्टर ऑफिसमधला एक माणूस. पण नंतर समजतं, की त्या माणसाचं नाव नारायण होतं आणि नीरजने त्यालाही मारून टाकलं आहे." देवाकडे त्याचं व्हिजिटिंग कार्ड होतं, म्हणून तो थेट पोलीस स्टेशनमध्ये जातो. तिथं जाऊन तो सांगतो, तो एक भिकारी आहे आणि तो त्याच्या प्रॉब्लेमचा पूर्ण तपशील देतो. हे ऐकून एस-आय अशोक त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्याला त्या ठिकाणी घेऊन जातो, जिथे कंपनीचं रजिस्ट्रेशन झालं होतं. जेव्हा ते त्या बिल्डिंगमध्ये पोहोचतात, एस-आय अशोक बघतो, की ती एक अर्धवट बांधलेली इमारत आहे आणि ज्याच्या नावावर ती कंपनी आहे, तो माणूस शेजारच्या झोपडपट्टीत राहतो. अत्यंत गरीब असतो. तेव्हा एस-आय अशोकला सगळ्या गोष्टी नीट सांगतो आणि त्यातून एस-आय अशोकला लक्षात येतं, की हे सगळं एक मोठा घोटाळा आहे, एक मोठा स्कॅम आहे. इकडे दीपकही खूप चिडलेला असतो, कारण आता त्याला समजतं, की समीरा देवाची मदत करत आहे. म्हणून दीपक सरळ समीराच्या घरी पोहोचतो आणि यावेळी तो तिला गन दाखवून विचारतो, "देवा कुठे आहे?" कारण जर देवा त्याला सापडला नाही, तर तो समीरालाच ठार मारेल, असं दीपक समीराला धमकावतो. त्यावर समीरा सांगते, की देवा पोलीस स्टेशनमध्ये गेला आहे, कारण त्याला एका रजिस्ट्रारला भेटायचं होतं आणि त्याच्याकडे त्याचं कार्ड होतं. हे ऐकल्यावर दीपक थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतो, जिथे तो एस-आय अशोकला भेटण्याचा प्रयत्न करतो. पण एस-आय अशोक तिथे नसतो, कारण तो देवाबरोबर कन्स्ट्रक्शन साईटवर गेलेला असतो. त्या ठिकाणी एका खोलीच्या आत त्यांना खूप सारा पैसा सापडतो, जिथे रजिस्ट्रार ऑफिसच्या अधिकाऱ्यासोबत देवाने डील केली होती. हे सगळं पाहून एस-आय अशोक देवाला म्हणतो, "तू खूप मोठा माणूस आहेस. तुझ्याकडे इतके करोडो रुपये आहेत, की तू मुंबई, चेन्नई, तिरुपतीसारख्या शहरांमधील भिकाऱ्यांना चांगलं आयुष्य देऊ शकतोस. तू त्यांना रोज अन्न देऊ शकतोस. त्यांच्यासाठी घर बांधू शकतोस. तरीही तुझ्याकडे अर्धे पैसे उरतील." पण देवा म्हणतो, "मला पैसे नको आहे. तुम्ही ते सगळे पैसे ठेवा. मला फक्त या सगळ्या गोंधळातून बाहेर काढा." तेवढ्यात दीपक नीरजच्या माणसांबरोबर तिथे पोहोचतो आणि काही घडायच्या आधीच दीपककडून गोळी सुटते आणि ती एस-आय अशोकला लागते. एस-आय अशोकचा मृत्यू होतो. हे पाहून दीपकला पश्चाताप होतो. हे सगळं पाहून देवा तिकडून पळून जातो आणि कसाबसा आपला प्राण वाचवतो. शेवटी तो पुन्हा समीराकडे पोहोचतो. तो तिला सांगतो,
जे लोक माझ्यासोबत होते ते सगळे मारल्या गेले आहेत. रजिस्ट्रार नारायणही मारला गेला आहे. एस-आय अशोक माझी मदत करत होते. तोही मारला गेला. आता तुझी पाळी आहे. कारण तू माझ्यासोबत आहेस. म्हणून तो समीराला घेऊन पळून जातो. रस्त्यात त्यांना एक अनोळखी माणसाचा मृतदेह सापडतो. त्याच्या अंत्यसंस्कारासाठी कोणीच नसतं आणि त्यासाठी पैशांची गरज असते. त्यावेळी देवाला त्या कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमधल्या खोलीची आठवण येते, जिथे सगळे पैसे होते. तो समीरासोबत जाऊन त्या खोलीतून पैसे आणतो आणि त्या अनोळखी माणसाचा योग्य पद्धतीने अंत्यविधी करतो. देवा आणि समीराकडे खूप पैसा असतो. ते त्या सर्व पैशांचा वापर गरिबांवर करतात. देवा भिकाऱ्यांना जेव्हा हे सगळे पैसे देतो, तेव्हा त्याला काही महत्त्वाच्या गोष्टी समजतात. तो आता हे सगळे पैसे भिकाऱ्यांच्या नावावर करायला ठरवतो. पण हे फक्त दीपकच्या मदतीने शक्य होतं. म्हणून तो दीपकला कॉल करतो आणि सांगतो, "मी सरेंडर करत आहे. तुम्ही मला न्यायला या." दीपकलाही हे चांगलंच ठाऊक असतं, की ही समस्या खूप मोठी आहे आणि याचं उत्तर सोपं नाही. तो आपलं कुटुंब दुबईला पाठवतो कारण तो त्यांना या सगळ्या समस्यांमध्ये अडकलेलं पाहू इच्छित नाही. त्याला वाटतं, की त्यांच्यासोबत काही वाईट घडू नये. देवाने सांगितलेल्या ठिकाणी दीपक पोहोचतो आणि अचानक देवाही मागून येतो. तो दीपकच्या डोक्यावर घाव घालून त्याला बेशुद्ध करतो आणि त्याला बंधक बनवून आपल्या घरी घेऊन जातो. तो त्याला विचारतो, "तुम्ही लोक आम्हाला का मारत आहात?" पण आता दीपक पूर्णपणे बदललेला असतो. तो आता देवाच्या बाजूने असतो. पण देवा त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. तेव्हा दीपक सांगतो, "आपण ज्यांना आणलं होतं त्या 4 लोकांपैकी एक अजूनही जिवंत आहे आणि ती म्हणजे खुशबू." ही गोष्ट नीरजच्या लोकांना माहिती नव्हती. देवा दीपकला म्हणतो, "जर खुशबू जिवंत असेल आणि तू मला तिची भेट घडवून दिलीस, तर मला काहीच नको." मग दीपक त्याला खुशबूला भेटायला घेऊन जातो. ती एका हॉस्टेलमध्ये राहत असते आणि तिचा 9वा महिना चालू असतो. म्हणजे कधीही डिलिव्हरी होऊ शकते. तेव्हा तिला पाहून खूप आनंदित होतो. पण ते सगळे हॉस्टेलमध्ये असताना नीरज आणि त्यांचे लोक तिथे पोहोचतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतं, की यावेळी त्यांचे इरादे अजिबात चांगले नव्हते. त्यांना कळलेलं असतं, की खुशबू जिवंत आहे. म्हणून ते तिलाही मारण्याचा प्रयत्न करतात. पण दीपककडे एक गन असते आणि तो नीरजच्या अनेक लोकांना ठार मारतो. दीपक खूप लोकांना संपवतो आणि जिंकणारच असतो. पण अचानक काही गोळ्या त्याच्या छातीत घुसतात आणि त्याचा मृत्यू होतो. तरीही दीपक आपलं काम पूर्ण करतो. तो देवा, समीरा आणि खुशबू यांना हॉस्टेलमधून बाहेर काढतो. बाहेर पडल्यावर खुशबूला प्रसव वेदना सुरू होतात. त्यामुळे तिथेच तिची डिलिव्हरी होते. ती एका मुलाला जन्म देते, पण ती स्वतःचा प्राण वाचवू शकत नाही. हे पाहून देवा खूप रडतो, कारण तो तिला आपली बहीण मानायला लागला होता. आणि आता दीपक सरही मरण पावले होते, जे पूर्णपणे प्रामाणिक झाले होते. यानंतर देवा समीराला म्हणतो, "हे लोक भिकाऱ्यांना आणि गरिबांना काहीच समजत नाहीत. आता वेळ आली आहे काहीतरी करण्याची." मग देवा 10,000 कोटी रुपये एका ट्रकमध्ये भरून नीरजच्या घरासमोर टाकतो. मीडिया तिथे पोहोचते आणि नीरजवर प्रश्न विचारले जाऊ लागतात. तेवढ्यात नीरजला एक पेनड्राईव्ह मिळतो, ज्यात दीपकचा एक व्हिडिओ असतो, ज्यात दीपक नीरजच्या घोटाळ्याबद्दल सांगत असतो. नीरजला समजतं की जर ही पेनड्राईव्ह जनतेकडे पोहोचली, तर तो अडचणीत येईल. म्हणून तो देवासोबत सेटलमेंट करायला लागतो. देवा म्हणतो, "मला काही नको, फक्त एवढंच हवंय, तू एक दिवस भिकारी म्हणून राहा. 24 तास भिकाऱ्यासारखं जग." नीरजकडे दुसरा काही पर्याय उरत नाही, म्हणून तो भिकाऱ्याच्या वेशात निघतो. पण त्याच्यासोबत त्याचे काही लोकही असतात, जे देवाला शोधत असतात. पण देवा एवढ्या सहजपणे पकडला जाणार नव्हता. तो तिथे नीरजला जखमी करून त्याला आपल्यासोबत घेऊन जातो. त्यांच्यामध्ये एक जबरदस्त झुंज होते. पण अखेरीस देवानं नीरजला ठार मारलं आणि देवालाही त्याच्याबद्दल अजिबात पश्चाताप झाला नाही. कारण त्याला माहिती होतं, की अशा लोकांचं अंत होणं फार गरजेचं आहे. कारण अशा लोकांना ना निरागसपणा समजतो, ना गरिबी. तर मंडळी, इथेच कुबेरा या चित्रपटाचा शेवट होतो. कुबेरा ही केवळ एका भिकाऱ्याची कथा नाही, तर ती आहे सत्य, अन्यायाविरुद्ध लढा आणि व्यवस्था बदलण्याच्या जिद्दीची कहाणी. शेवटी आपण पाहतो की देवा या भिकाऱ्याला एका मोठ्या स्कॅममध्ये अडकवलं जातं, ज्याच्या नावावर बनवलेल्या बनावट कंपनीद्वारे काळा पैसा पांढरा करण्याचा खेळ चालू असतो. त्याच्यासारखे 3 जण आधीच मारले गेलेले असतात. दीपकसारखा एकेकाळचा कर्तव्यनिष्ठ सीबीआय ऑफिसर सुद्धा या भ्रष्ट यंत्रणेचा भाग बनतो. पण नंतर तो सुधारण्याचा प्रयत्न करतो. अंतिम टप्प्यात देवा आणि नीरज यांच्यात जबरदस्त झुंज होते. देवा, जो आता या सगळ्या अन्यायाचा साक्षीदार आणि बळी ठरलेला असतो, अखेर नीरजला ठार मारतो. त्याला त्याचा खेद वाटत नाही, कारण नीरजसारख्या लोकांचा नाशच समाजासाठी आवश्यक असल्याचं त्याला ठामपणे वाटतं. शेवटी देवानुसार बदला घेत नाही, तर तो समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा निर्धार करतो. तो पैसे भिकाऱ्यांच्या नावावर ट्रान्सफर करतो, गरिबांसाठी वापरतो आणि सत्य बाहेर आणतो. कुबेराचा शेवट सांगतो,
की जेव्हा गरीब, असहाय्य लोक उठून उभे राहतात, तेव्हा ते केवळ स्वतःचं आयुष्य बदलत नाही, तर संपूर्ण व्यवस्था हादरवतात. आणि देवा या सामान्य भिकाऱ्याने एकट्याने हे सिद्ध करून दाखवलं. तर मंडळी, ही होती कुबेरा एका भिकाऱ्याच्या विद्रूप जगातून उठून आलेली योद्ध्याची कहाणी. एका अशा माणसाची कहाणी ज्याचं नाव कुणालाही माहिती नव्हतं, पण ज्याच्या लढ्याने संपूर्ण सिस्टीमची चूल ढवळून टाकली. जेव्हा भ्रष्टाचार, स्वार्थ आणि निर्दयता यांचं राज्य असतं, तेव्हा एक साधा पण प्रामाणिक माणूस उठतो आणि दाखवून देतो की ज्याचं काहीच नसतं, त्याच्याकडे हरण्यासारखंही काहीच नसतं, पण जिंकण्याची ताकद मात्र अफाट असते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. आणि अजून अशाच भन्नाट आणि विचार करायला लावणाऱ्या मूव्ही एक्सप्लेनेशनसाठी चित्रपट व्याख्याती या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट ठेवा, कारण पुढचं एक्सप्लेनेशन असणार आहे आणखी वेगळं, आणखी धक्कादायक. तोवर सत्यासाठी लढणाऱ्यांची साथ द्या. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.